प्लेचा असेल आणि एक गोलंदाज हा तुम्हाला मात्र अंडर 19 चा गोलंदाज हा तुम्हाला वापरायचा आहे. ओपनर बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चा दिवस अंतिम रात्रीमधील मॅच नंबर 1 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. अयन शिलेवन या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी स्वतः टीमचा महानायक स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्या समेत आदेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाज रोनित सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. अंतिम रात्रीला होते सुरुवात. आज मेगा फायनलचा दिवस आणि कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2026 अंतिम दिवसाला होते सुरुवात. पहिला बॉल पोलर लेनचा बॉल होता. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने, परंतु ज्या प्रकारे एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली, एका सिंगलच्या साह्याने धावफलकाचा प्रारंभ होत असताना टीम अयंश 11 एका रनने स्कोरबोर्ड देखील ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आलाय आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की एक रन आल्यानंतर कुठेतरी एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोनितच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन भरपूर चांगली सटीक लेंथ आणि सटीक लाईनने गोलंदाजी केली जाते. गोलंदाज रोनितच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि या 2 फिल्डरला बेदोन मोठे फटकेबाजी करायची आहे अयंश 11 या टीमच्या खेळाडूंना. परंतु आतापर्यंत रोनितची कमालीची गोलंदाजी, ज्या प्रकारे गुडलेन स्पॉटवर तो बॉल रिलीज करतोय, जलद गतीने ज्या प्रकारे तो गोलंदाजी करत असताना वेगावर देखील भरपूर चांगलं नियंत्रण त्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय विकीभाई वालिया यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सरचे स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा अवांतर स्वरूपामध्ये एक धाव सध्याच्या घडीला ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आज लकी ड्रॉ देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या प्रकारे लकी ड्रॉ विजेत्यासाठी एक एअर कूलर देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि जो पुरस्कृत केला गेला आदरणीय विकीभाई यांच्या माध्यमातून. विकीभाई आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर अवघ्या 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील केलं आक्रमण. चेंडू जाईल, पंचांचा इशारा. आजच्या रात्रीतील पहिला षटकार, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, 6 रनसाठी आउट ऑफ द पार्क, सिक्सर. करतोय आयोजक आमंत्रित करतायत.
आदरणीय विकीभाई वालिया साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 8 रन 8 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, परंतु या क्षणाला काय घडलंय? पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. अपील मध्ये उत्साह होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल? दोन्ही पंच सध्याच्या घडीला खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय हा मात्र जरूर आपल्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील भरपूर चांगली कामगिरी ती एकंदरीत करताना आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. मैदान अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तुम्हा सर्वांचे लाडक्याने ज्यांच्या माध्यमातून आज प्रेक्षक खेळाडू साठी जी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते, लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्यासाठी एअर कूलर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांसाठीच ही संधी आहे. कोण असेल लक्की भाग्यवान विजेता आणि त्याचे पुरस्कर्ते आदरणीय विकीभाई वालिया साहेब यांचं आगमन देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने होते. लाईन भरपूर चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळते आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 9 रन. चांगला स्टार्ट मात्र मिळत असताना टीम आयन्स 11 या टीमला ज्या प्रकारे एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चला 20 मिनिटांचा कालावधी हा तुम्हाला दिला जाईल. टीम संत बाळूमामा वॉरियर्स टीम त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ही कंप्लीट देखील करायची आहे, कारण आज अंतिम रात्र आहे. वेळेचे निर्बंध देखील आहेत आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडूकडून सहकार्याची अपेक्षा देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय आयन्स 11 टीम. एक भरपूर चांगला फ्लाइंग राईड स्टार्ट देण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीर फलंदाज आपल्या टीमसाठी करत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील आणि त्याचबरोबर आदेश ही जोडी ज्या प्रकारे आदेशने आतापर्यंत एक षटकार लगावलाय आणि एक मोठा स्कोर उभारण्यासाठी एक भरपूर चांगली कामगिरी या मॅच मध्ये मात्र जरूर करावी लागेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर इंद्रजित जाधव आपल्याला पाहायला मिळेल. इंद्रजित जाधव आणि रणजित जाधव या दोन्ही बंधूंची जोडी सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये आज संपूर्ण कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील रहिवासी गृहनिर्माण संस्था आज एकत्रित आले. आज हे सर्वच युवा खेळाडू एकीचा संदेश देण्यासाठी 8व्या पर्वामध्ये या मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकाश जोतातील आज ही शेवटची रजनी आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. इंद्रजित आलेत. राऊंड द विकेट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोचा वेध घेतलाय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल, कारण प्रत्येक बॉलवर तुमच्या बॅटमधून रन येणं भरपूर महत्वपूर्ण असेल. ओमसाई MTC.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ज्या प्रकारे आपण पाहिलं 11 एप्रिल 2020 लाईव्ह वेबसाईट निर्मित केली गेली आणि त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ओमसाई MTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. पुलर लेनचा खोलवर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला हलक्या हाताने. काऊ कॉर्नरचा फिल्डर डीप मधून आलाय. एकच सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 10 रन स्कोरबोर्डवर देखील 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला पंच, शेवटचा बॉल जो होता तो लेग बाय होता. ओके, 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. डीप मध्ये बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा आतापर्यंत होतात. चला नेक्स्ट मॅच. आरएम स्ट्रायकर आणि रोहित 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेटला. 1 बाउंड 4 रन साठी आणखीन एक नजाकत भरलेला स्ट्रोक. चौकार.
जोर, खेळाडूंचा उत्साह चोहीकडे शोर. निखिल दादा मांडवे यांचं सहकार्य खास, खेळाच्या मैदानात वाढतोय आत्मविश्वास. चेंडू आणि बॅटचा हा थरार आहे मोठा, जिंकण्याची जिद्द नाही कुणी खोटा. चला मैदानात उतरूया, जिंकूया शान, अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग. आज संपूर्ण या परिसरामध्ये, संपूर्ण नेरोळमध्ये चर्चा रंगली जाते, ती म्हणजे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2026 8व्या पर्वामध्ये हा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन, अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. चौकार आल्यानंतर बाट मात्र जरूर बदलवली जाते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन स्वप्नील, जो स्वतः टीमचा महानायक आहे आणि स्वप्नीलला आपल्या विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. या मॅच मध्ये काय अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतील, राऊंड द विकेट. गुडलेन स्पॉटवर जसा टप्पा पडला, थोडासा उसळी घेणारा हा बॉल, परंतु चेंडू येईल. वाईड बॉलचा इशारा येतोय. चांगला बाउन्सर होता, परंतु दिशा भरकटली. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते, त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. 17 धावा आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल, पंचांचा इशारा. या बॉलवर केलंय आक्रमण. 6 रनसाठी गरबाज खेळ, उंच गगनभेदी षटकारांचा मेळ. अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग, जिंकण्याचा इरादा APPL. अण्णासाहेब पाटील 23 रन आतापर्यंत सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आज अंतिम रात्रीमधील हा पहिला अफलातून सामना आपल्या भेटीस आलाय. आज हे सर्वच खेळाडू त्यांच्या कलागुणांना ज्या प्रकारे एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालंय या स्पर्धेच्या माध्यमातून, ते कौशल्य साकार करताना आपल्याला पाहायला मिळतील. रनवे मध्ये थोडस व्यत्यय आलं. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. इंद्रजीत आतापर्यंत 5 बॉल त्याने पेस केलेत, 13 रन त्याच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत आलेत. इंद्रजीतचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका केला. मिडॉनचा फिल्डर देखील मिस फिल्डिंग. चांगला प्रयत्न होत असताना फक्त आणि फक्त एकच सिंगल, एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ देखील झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रनच्या सरासरीने 24 रन झाल्यात. बिनगडी बाद 24 रन on a scoreboard loss of 0 wicket after a second over complete. चोवीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल RM स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये रोहित 11. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाईल आणि टॉस वेळी दोन्ही कॅप्टनशी चर्चा देखील आम्ही करणार आहोत. पुलर लेनचा हा बॉल, लाईन भरपूर चांगली होती की काय, परंतु या क्षणाला हा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 25 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाईल तत्पूर्वी 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत 26 रन, 26 रन. एक रन साठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टीम आयन्स 11 या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज संपूर्ण ही क्रीडा नगरी सजली गेली, कारण APPL 2026 सीझन नंबर 8चं घमासान युद्ध आपल्या समोर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अंडरम क्रिकेटमध्ये जसं आपण टॅप करतो ना, तेच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं.
आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत 27-27. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर देखील केलंय आक्रमण, चेंडूने केलाय हवाई सफर आणि रन मिळतील 6. हा येतोय दमदार षटकार. अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीगचा जोर, खेळाडूंचा उत्साह चोहीकडे शोर. निखिल दादा मांडवे यांचं सहकार्य खास, खेळाच्या मैदानात वाढतोय आत्मविश्वास. चेंडू आणि 33 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. काय अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधील हा पहिला सामना. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत एकंदरीत या मॅच मध्ये. हा बॉल देखील पुन्हा एकदा आणखीन एक वाईट बॉल, दिशा भरकटली जाते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे गोलंदाजीच्या मार्कवर समीरला अशा चुका मात्र रोखाव्या लागतील, अन्यथा याच चुका तुम्हाला कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये महागड्या ठरल्या जातील. याच चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. बॉल त्याने जज केलाय, अप्रतिम दर्जाचा थ्रो. ऍज अ फिल्डर म्हणून ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करताना डीप मध्ये, त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका फिल्डर साठी तेवढीच महत्वपूर्ण असते आणि ती भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या 35 रन, 35 रन. चला टीम रोहित 11 आणि RM स्ट्रायकर टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचंय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगलाय, चेंडू जाईल सर आहे. पंचांचा इशारा येतोय. हा क्रॅकिंग स्ट्रोक येत असताना रन मिळेल फक्त आणि फक्त एका रनच्या साह्याने. आतापर्यंत 36 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल आता मात्र शिल्लक आहे. जर या बॉलवर एखादा षटकार जर आला तर एक समाधानकारक स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचा अंतिम बॉल, हा बॉल निर्धाव रिलीज करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज समीरचा. काय बॅटिंग पाहायला मिळते. हा बॉल देखील दिशा भरकटली जाते. या चुका रोखाव्या लागतील. 37 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आज या लखलखत्या प्रकाशामध्ये हे सर्वच खेळाडू APPL या स्पर्धेमध्ये त्यांचं कौशल्य दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन भरपूर चांगली होती. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 37 एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली गेली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन. रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक रन साठी चालू असलेला संघर्ष आणि आतापर्यंत भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली गेली. सध्याच्या घडीला या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून जीवनात देखील पार्टनरशिप भरपूर महत्वपूर्ण आहे आणि क्रिकेटमध्ये देखील पार्टनरशिप भरपूर महत्वपूर्ण आहे. आणि सध्याच्या घडीला एक चांगला स्टार्ट देत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षक क्रीडा रसिकांसाठी आम्ही विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की या स्पर्धेच्या निमित्ताने लकी ड्रॉ देखील आहे. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन देखील मिस केली जाते. लाईन देखील ज्या प्रकारे मिस केली गेली आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. अंडर 19चा गोलंदाजीच्या मार्कवर सौरभ आलाय. आपल्या कार्याचा, आपल्या कौशल्याचा गौरव जर सौरभला करायचा असेल तर या षटकामध्ये कमीत कमी रन खर्च करावे लागतील, जास्तीत जास्त विकेट त्याला प्राप्त करावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी, फिल्डर तैनात आहे. मोक्याच्या क्षणी सोडलाय झेल आणि या क्षणाला भाग मिल्का भाग असं चित्र पाहत असताना
2 धावा मात्र जीवाच्या आकांताने भरपूर वेगाने पूर्ण केल्यात. तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते आणि ती जिद्द आणि चिकाटी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे या 2 धावा आल्या आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 39 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम आयन्स 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि टार्गेट सेट करण्यासाठी भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी पकडलाय हा झेल आणि पहिला धक्का, पहिला विकेट गमावलाय टीम आयन्स 11 या टीमला हा पहिला धक्का. तर चला नेक्स्ट मॅच आरएम स्ट्रायकर आणि रोहित 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच रेडी राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस केला जाईल. भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे एक बॅट्समन आपण पाहिला आदेश बाद झाला, परंतु आदेशने भरपूर चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन भरपूर चांगली होती. जसा टप्पा पडला थेट वेग धारण करत विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आलाय. जसा जसा डॉट बॉल येतोय तसा तसा दबाव आणि फक्त दबाव वाढत असताना बॅटिंग करणाऱ्या आयन्स 11 या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला बाउन्सर, काय गोलंदाजी पाहायला मिळते. सौरभने मात्र खऱ्या अर्थाने आपल्या कार्याचा गौरव केलाय. ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. हा बॉल देखील आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 39 रन होतात आणि 40 रनचं टार्गेट असेल. तर चला टॉस साठी आपण लगेचच यायचं आहे. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण इंटर करा टीम आयन्स 11 संघ. पाटील प्रीमियर लीगचा जोर.
धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संत बाळू मामा वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2026 8व्या पर्वामध्ये ज्या फलंदाजाने आपल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर पहिलं अर्धशतक झळकावलं आणि या स्पर्धेचा पहिला अर्धशतकवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर खऱ्या अर्थाने नावाप्रमाणेच रणनीती आखून अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या, तो रणजित जाधव मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संत बाळू मामा वॉरियर्स या टीमची रन मशीन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आणि त्याच्या समेत बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल मध्ये करायच्यात. ऋषिकेश सरांच्या शुभस्ते टॉस केला जातो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रोहित 11 त्यांच्या विरुद्ध मध्ये आर एम स्ट्रायकर या दोन टीम मध्ये बॅटल रंगत असताना चाळीस धावांचं लक्ष आहे आणि या क्षणाला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय रणजित जाधव. पश्चिम महाराष्ट्राचा समसमता सितारा, ज्याने पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जिंकल्या, तो खेळाडू मात्र रणजित जाधव सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज झालाय आदेश. राऊंड द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. या क्षणाला एक रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने ज्या प्रकारे धावफलकाचा प्रारंभ होत असताना टीम संत बाळू मामा वॉरियर्स या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावा आतापर्यंत पूर्ण करायच्यात. एक रन आलीत. या स्पर्धेचं विशेष आकर्षण जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. लकी ड्रॉ साठी विकी भाई वालिया यांच्या माध्यमातून एक एअर कूलर देखील पुरस्कृत केला गेलाय. आम्ही सर्वच क्रिकेट रसिकांना विनंती करतो की लकी ड्रॉची नावं जर तुम्हाला द्यायची असतील तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपण ती नावं आपण द्यायची आहेत. आज कोण लकी भाग्यवान ठरेल जो एअर कूलर जिंकेल, कारण सध्याच्या घडीला उन्हाळा आहे आणि थंडीसाठी एअर कूलर तेवढाच महत्वपूर्ण असतो. आडव्या बॅटने लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर. थोडंसं दडपण आलं रणजित यांच्यावर ज्या प्रकारे स्ट्रोक त्यांनी केला. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 2 धावा येत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 3 धावा आतापर्यंत आल्यात. मोठे फटके लगावण्यापासून गोलंदाजाने रोखलंय. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली लेंथ, चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला सफल होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुदैव होतं की चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 36 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या बॉल मध्ये. लक्ष थोडस दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल, इच्छाशक्ती जर तुमची प्रबळ असेल तर विजय प्राप्त देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील स्ट्रायकिंग एंडला. सध्याच्या घडीला संत बाळू मामा वॉरियर्स या टीमची रन मशीन या मोमेंटला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा कोलर पद्धतीचा हा बॉल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एका ओव्हरचा खेळ झाला. अवघ्या 5 धावा खर्च केला गोलंदाज आदेशने. चांगले लेंथ, चांगल्या लाईनने गोलंदाजी त्याने केली आणि समीकरण जर आपण पाहिलं ना तर आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये रन करायच्या त्या म्हणजे 35 रन.
18 बॉल मध्ये करायच्यात 35 रन, 40 धावांचं लक्ष्य. पाच धावा आतापर्यंत होत आहेत. सलग फिल्डिंग त्वरित लावून घ्यायच्या टीम आयन्स 11. मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. पंच आपण खेळाडूंना वॉर्न करत राहा वेळेच्या बाबतीत. अजूनही 35 रनची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 35 रन गोलंदाजीच्या मार्कवर आलाय सेकंड स्पेलसाठी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन होते. राऊंड द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता. फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळत असताना एक धाव मात्र जरूर ऍड होते. 17 बॉल मध्ये करायच्या आता मात्र 34 रन. प्रति बॉल मध्ये तुम्हाला 2 रनची सरासरी गाठावी लागेल. शालेय जीवनामध्ये तुम्ही शिकत असताना 2चा पाडा जसा तुम्ही वहीवर रेखाटला, 2चा पाडा पाठ करत असताना जसं तुम्ही पाठ केल्यानंतर मनामध्ये ताईत केला ना, सध्याच्या घडीला प्रत्येक बॉलवर 2 धावांची गरज मात्र जरूर खऱ्या अर्थाने असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण 2 रनची सरासरी प्रति बॉल मध्ये तुम्हाला गाठायची आहे या मॅच मध्ये. आज या लखलखत्या प्रकाशामध्ये हे सर्वच खेळाडू मात्र भरपूर चांगली एन्जॉय करतात. APPL 2026 ची स्पर्धा. नो बॉलचा इशारा आलाय. लॉफ्टर जरूर केला या क्षणाला, परंतु सध्याच्या घडीला घडलं काय जाईल. 1+1 टोटल 2 धावा ऍड होत आहेत. एखाद्या विभागात ज्यावेळेस नवीन सुपर मार्केट ओपन होतं त्यानंतर फेस्टिवल मध्ये जशी ऑफर असते बाय 1 गेट 1 फ्री, आणि सध्याच्या घडीला देखील No+1 सोने पे सुहागा फ्रीडचा बॉल देखील असेल फलंदाजाच्या खात्यामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी ही मात्र बॅट्समनला फ्रीडच्या स्वरूपामध्ये मिळत गेली. सध्याच्या घडीला ही संधी चालून आली फलंदाजासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल शुभम. स्ट्रायकिंग एंडला निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा स्कोर ज्या प्रकारे प्रतिस्पर्धी टीमने साकार केलाय त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. या मोमेंटला बोल्ड केलाय, परंतु फ्रीडचा हा बॉल होता. लाईन भरपूर चांगली होती, परंतु डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. आतापर्यंत 8 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये चांगली पार्टनरशिप आपण पाहिली स्वप्नील आदेशची, परंतु त्यानंतर एक भरपूर चांगला खेळ अपेक्षित असेल रणजित आणि निसर्ग या दोन्ही फलंदाजांकडून टीम संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला मेगा फायनल चा आजचा दिवस. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा. आणखीन एक विमर आपल्याला पाहायला मिळालाय आणि या क्षणाला गोलंदाजी मध्ये देखील बदलाव होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. No+1 टोटल 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण ज्या प्रकारे बदलून गेले 10 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 30 रन पूर्ण करायचे आहेत आणि गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातोय कारण 2 विमर नो आतापर्यंत रिलीज केले गोलंदाज शुभमने आणि फ्रीडची संधी अजूनही बॅट्समनच्या खात्यामध्ये ऑन आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फ्रीडचा बॉल होता, स्टेप आउट करून स्ट्रोक खेळलाय. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होत असताना एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत ज्या प्रकारे 11 धावा झाल्यात, या बॉलवर देखील केला लॉफ्ट. चेंडू येईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक. रन मिळतात 4. हा येतोय चौकार. बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. 40 धावांचा पल्ला पूर्ण करायचा आहे. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि आतापर्यंत दुसरं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. 40 धावांचं लक्ष पूर्ण करायचं या मॅच मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केल्यानंतर बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. 17 रन आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 23 पूर्ण करायचे आहेत. समीकरण येणारे 12 चेंडू आणि लक्ष पूर्ण करायचं आहे ते म्हणजे 23 रन. काय अफलातून मॅच आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय की काय, अशी उत्कंठा मात्र जरूर लागली. कारण 12 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 23 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विशालजी आपल्याला पाहायला मिळतात. उल्लेखनीय कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल विशालजी यांना देखील. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये या ठिकाणी 1 रन ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत पुढे सरसावली जाते. लॉफ्ट केलाय, वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर बॉल जज करेल, बॉल थ्रो करेल, तत्पूर्वी एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो, जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात, त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं ही भूमिका तेवढीच महत्वपूर्ण असते आणि ती भूमिका सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. विशाल यांचा हा बॉल थोडासा धीम्या गतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला, बॅट्समन रणजित जाधवला प्रभावित केलं आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय.
जसा जसा डॉट बॉल येतोय तसा तसा फक्त आणि फक्त दबाव आणि दबाव वाढत चाललाय संत बाळू मामा वॉरियर्स या टीमचा. समीकरण बदलून गेलंय. 10 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 21 रन. हा बॉल देखील आखूड पद्धतीचा बॉल पूर्णपणे बॅट्समन वर केलंय आक्रमण. रणजित जाधवच्या पायावर बेड्या ठोकण्याचा प्रयत्न गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल मध्ये करायच्या आता मात्र 21 रन. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये टीम संत बाळू मामा वॉरियर्स या टीमला कमबॅक करून देऊ शकतात. 9 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. अशा धावा रोखाव्या लागतील. आम्ही मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला होता की या धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. वेग थोडासा कमी होता परंतु या क्षणाला डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होत असताना 22च्या स्वरूपामध्ये या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा आहेत रणजित जाधव यांच्याकडून देखील टीम संत बाळू मामा वॉरियर्स या टीमला. कारण या टीमचा महानायक आहे. ज्या फलंदाजाने आपल्या कौशल्याच्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं ना, ती रन मशीन मैदानाच्या आतमध्ये या बॉलवर देखील केलंय आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय. हवाई सफर 6 रन साठी हा येतोय रणजित जाधवच्या बॅटमधून हा षटकार. झाला आणि 27 रन आतापर्यंत होत आहेत. 27 रन आतापर्यंत होत आहेत आणि 13 धावांची गरज आहे संत बाळू मामा वॉरियर्स या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. रणजित जाधव पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक समसमता सितारा. जशा मात्र खऱ्या अर्थाने अंधारामध्ये चांदण्यात चमकतात ना, सध्याच्या घडीला या मॅच मध्ये अशी चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न रणजित जाधवने केलाय या मॅच मध्ये. अजूनही 13 धावा दूर आहेत विजयापासून परंतु हार मानण्यासाठी आयन्स 11 संघ देखील तयार नाही. आखूड पद्धतीचा हा बॉल थोडस प्रभावित केलं. चेंडू चाललाय ज्या प्रकारे आपण पाहिलं 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत पुढे सरसावत असताना आतापर्यंत 28 रन झाल्यात आणि समीकरण बदलून गेलंय. शेवटचे 6 बॉल आणि रन करायच्यात त्या म्हणजे 12 रन. शेवटचे 6 बॉल आणि रन करायच्या त्या म्हणजे 12 धावा. काय मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 12 धावा ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर होता. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. शेवटचे चेंडू आहेत 5 आणि रन करायच्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 11 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला ज्या प्रकारे रणजित जाधवने इन ऍक्शन मोड मध्ये तो आला, त्याच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर ज्या प्रकारे त्याने या सामन्याचे चित्र बदलून टाकलं. 5 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज.
लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉल आणि आता मात्र 5 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 10 रन. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंथन नावामध्ये अथांगपणा आहे, परंतु कामगिरी अथांगपणाची करावी लागेल मंथनला. या बॉलवर देखील उडवलाय रणजित जाधव. टायगर अभि जिंदा आहे. काय अफलातून फटका पाहायला मिळालाय. विजयासाठी अतोनात प्रयत्न करत असताना जसा षटकार आला आणि संत बाळू मामा वॉरियर्स या टीमच्या खेळाडू कक्षामधून खेळाडूंचा उत्साह हा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र 4 रनची गरज. अफलातून काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावणारा रणजित जाधव मात्र चमकदारी असलेली कामगिरी करतोय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे कल्पकता, टेम्परामेंट असणं भरपूर महत्वपूर्ण आहे आणि ते टेम्परामेंट दाखवत असताना रणजित जाधव आतापर्यंत शेवटचे 3 बॉल आहेत. मंथनचा कॉन्फिडन्स थोडासा ढासळलाय. कॉन्फिडन्स लेवल थोडीशी कमी झाली, परंतु जर या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर अचूक टप्प्यावर भेदकपणा असलेली गोलंदाजी करावी लागेल. या मोमेंटला मोक्याच्या क्षणी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग वेताचा वेध यष्ट्यांचा होतोय. सामन्याला मिळते कलाटणी. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. एक बिग विकेट, रणजित जाधवची विकेट प्राप्त केली मंथनने आणि या सामन्याचं संपूर्णपणे चित्र बदलून गेलं. टीम आयांश 11 आज संघ मात्र पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये येत असताना संपूर्णपणे बदलून गेलं, कारण सामना आलाय तो म्हणजे 2 बॉल आणि रन करायच्या त्या म्हणजे 3 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 2 बॉल आणि 3 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. फुलटॉस होता, समोरच्या दिशेने उडवलाय, पकडलाय हा झेल. काय मॅच पाहायला मिळते. मॅच मध्ये पुनरागमन. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडून देणारा सामना. हम भी किस्से कम नहीं हे प्रात्यक्षिक दाखवून दिलं. टीम आयांश 11 या टीमला आणखीन एक यश मिळतंय. आल्या पावली माघारी परततोय तू चलतो मी आया आणि फलंदाज रोहित देखील होईल बाद. एक बॉल आणि आता मात्र 3 रन. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाया कोणी वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका. कोण बनणार हिरो या मॅच मध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्या प्रकारे गोलंदाजीच्या मार्कवर मंथन हिरो बनेल की नवीन आलेला फलंदाज अमोल. मंथन की अमोल, अमोल की मंथन. संत बाळू मामा वॉरियर्स की आयांश 11 या प्रश्नाचं उत्तर देणारा हा एक बॉल आणि कंपल्सरी करायच्यात मॅच जिंकण्यासाठी 3 धावा.
काय अद्भुतपूर्व सामना आपल्याला पाहायला मिळतो. जर हा सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या मॅच साठी. APPL 2026 चा थरार पंचांकडे आशाभूत नजरेने. काय सामना, वाईट बॉल आलाय. एक बॉल आणि आता मात्र 2 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. दबाव तंत्रामध्ये आहे गोलंदाज, दबाव तंत्रामध्ये आहे फलंदाज, परंतु जिंकायचं आहे त्याला. ज्याचं प्रदर्शन चांगला त्याचं विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. हा बॉल, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल आणि DRS ची मागणी. चला तर फक्त अंपायर येतील. मनामध्ये दडदड सध्याच्या घडीला निर्माण झाले दोन्ही टीमच्या. कारण खऱ्या अर्थाने व्हेंटिलेटरवर जसा एखादा पेशंट असतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे त्या मशनीमध्ये आपण जे प्रात्यक्षिक पाहतो ना, सध्याच्या घडीला तशीच काहीतरी सिच्युएशन आली दोन्ही टीमची. ब्लड प्रेशर ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने हाय झाले. पंचांचा निर्णय काय असेल याच्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात आणि सामना जिंकलाय टीम अयान्स 11 या टीमने. काय अफलातून सामना जिंकलाय. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही आणि या मॅच मध्ये एक अद्भुतपूर्व विजय. मंथनने मात्र आपली अथांग गोलंदाजीने दाखवून दिलं, हम भी किस्से कम नाही. ज्या प्रकारे भरपूर चांगला प्रात्यक्षिक. तर चला नेक्स्ट मॅच RM स्ट्रायकर आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये रोहित 11 या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर चला या सामन्याचा हिरो ठरला जाईल. गोलब साहेब यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल आणि या मॅचचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच. वेलकम संडी मात्रे सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. या मॅचचा हिरो ठरला ज्याने शेवटचा मॅजिकल स्पेल हाता